नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करत आहे. आजच्या ठळक बातम्या. मंडणगड येथे न्यायालय इमारतीचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या शुभ हस्ते होणार. पनवेल ते रायगड देशभक्ती संदेश यात्रा. सावंतवाडीत दिवाळीची लगबग, खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. आमदार शिवाजी पाटील हनी ट्रॅप प्रकरणी तरुण ताब्यात. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी मंडणगड येथे न्यायालय सुरू होत आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी जर्मनी दौऱ्यावरून परतताच थेट मंडणगड येथे पोहोचले. त्यांनी नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटनासंदर्भात मध्यरात्री 12 वाजता पाहणी करून आढावा घेतला. या पाहणी दरम्यान प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, कोकण आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुखदेव तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या न्यायालयाचा शुभारंभ होत असल्याने रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट विलास पाटणे यांनी आनंद व्यक्त केला. रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं 12 तारीख ही ऐतिहासिक तारीख आहे. देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब मंडणगडच्या दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत आणि मी महाराष्ट्र फिरतो त्यामध्ये सगळ्यात ग्रामीण भागामध्ये न्यायालय उभं राहणार रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली इमारत असेल आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे की सरन्यायाधीश आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आपल्या या वास्तूचं उद्घाटन करत आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आता देखील जज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्या इमारतीची पाहणी केली. 2 दिवसामध्ये छोटी छोटी जी काही उरलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होती आणि 12 तारखेला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये विभागदार पद्धतीने या वास्तूचं उद्घाटन. स्वतः सरन्यायाधीश गवई साहेब आहेत, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, असे स्वतः विद्यमान आमदार आणि जे राज्यमंत्री आहेत योगेश दादा त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली, ते देखील उपस्थित राहणार आहे. तेव्हा हा कार्यक्रम नुसता मंडणगडवासियांचा नाही तर या कार्यक्रमाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं. फिटनेस, एकता आणि देशभक्तीचा संदेश देऊन पनवेल ते रायगड सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीचे उद्घाटन पनवेल येथील ज्येष्ठ उद्योजक, युवा नेते परेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची यात्रा व युवकांच्या उत्साहाचे दर्शन या उपक्रमातून घडेल असा विश्वास परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. आरोग्यदायी व सबळ भारताच्या दिशेने या सायकल रॅलीचा निश्चितच उपयोग होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सायकल रॅलीतील सर्व सहभागी यांचे त्यांनी स्वागत केले. दिवाळी हा सण अगदी तोंडावर आलाय, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठेत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. या सणाच्या आगमनामुळे बाजार विविध रंगी वस्तू आणि साहित्यानं फुलून गेला असून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. बाजारामध्ये आकर्षक आकाशकंदील, मातीच्या पंत्या आणि रंगीबेरंगी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. विशेष म्हणजे आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक पातळीवर कारागीर हे आकाशकंदील, पंत्या आणि विविध प्रकारचे मुखवटे पारंपरिक पद्धतीने बनवत आहेत. या हस्तकला वस्तूंना ग्राहक चांगली पसंती देत असल्यामुळे स्थानिक कारागिरांच्या कलेलाही प्रोत्साहन मिळतंय. राज्यात हवामान उबदार आणि आर्द्रता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेल्या आठवड्यातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झालाय. येत्या 4 दिवसातच मान्सून परतीला लागेल असे हवामान खात्याने स्पष्ट केलंय. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र येथे आकाश पूर्णतः निरभ्र झाले आहे. 24 मे रोजी दाखल झालेला मान्सून 14 ऑक्टोबरला निरोप घेणार आहे. अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवल्याप्रकरणी चंदगड पोलिसांनी एका 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले.
गेले वर्षभर तो अश्लील व्हिडिओ आमदारांना पाठवत होता. पवन पवार असं त्याचं नाव असून आमदार शिवाजी पाटील यांनी त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला तरी देखील दुसऱ्या नंबरवरून तो अश्लील मेसेज पाठवत होता. तसेच व्हॉट्सअपवरूनही कॉल करत होता. विशेष म्हणजे तक्रारीची धमकी देऊनही त्याचे कॉल चालू होते. आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यामागे त्याचा कोणता हेतू आहे हे समोर येणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.